महाराष्ट्राच्या विकासाच्या योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही दिल्लीत जातो. पण तुम्ही दिल्लीच्या कुठल्या कुठल्या गल्लीत जाता, सोनिया गांधी, राहुल गांधी कोण मुजरे करतं हे सर्वसामान्य लोकांना माहिती आहे. आणि त्यामुळे मी टीका कुणावर करणारा माणूस नाहीये. पण आज जे ते म्हणाले कपाळ मोक्ष करा, तुम्ही दांडी गुल करा. अरे बाबा, कपाळ मोक्ष तुमच्या जनतेने विधानसभेत केलाय. आता तुम्ही आता कुणाची दांडी गुल करणार, कुणाचं कपाळ मोक्ष करणार. आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे फोटो काढायचा की बाळासाहेबांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे, दिघे साहेबांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे. आज मला सांगा, तुम्ही 2.5 वर्षामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढं काम झालं होतं? एवढं मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते कोणी केले? आपण केले. 25 वर्ष फक्त डांबराचे रिपेरिंग, डांबराची सर्वात फोन जर मीटिंग सब सीमेंट हो गया अभी. आणि कुठं बैठका व्हायच्या कॉन्ट्रॅक्टर व्हायच्या, त्यामुळे कुठे गेले पेटणे आपले महेश पेडणेकर. आणि या ठिकाणी आज मुंबईतले रस्ते आपण चांगले करतोय, कॉन्क्रीटचे करतोय. पुढच्या 2 वर्षामध्ये 1.5-2 वर्षामध्ये मुंबई खड्डे मुक्त होईल. एकही खड्डा दिसणार मुंबई प्रदूषण मुक्त होईल आणि मुंबई भ्रष्टाचार मुक्त होईल. पैसे घालणे, महाराष्ट्राच्या विकासाच्या योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही दिल्लीत जातो. पण तुम्ही दिल्लीच्या कुठल्या कुठल्या गल्लीत जाता, सोनिया गांधी, राहुल गांधी कोण मुजरे करतं हे सर्वसामान्य लोकांना माहिती आहे. आणि त्यामुळे मी टीका कुणावर करणारा माणूस नाहीये. पण आज जे ते म्हणाले कपाळ मोक्ष करा, तुम्ही दांडी गुल करा. अरे बाबा, कपाळ मोक्ष तुमच्या जनतेने विधानसभेत केलाय. आता तुम्ही आता कुणाची दांडी गुल करणार, कुणाचं कपाळ मोक्ष करणार. आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे फोटो काढायचा की बाळासाहेबांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे, दिघे साहेबांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे. आज मला सांगा, तुम्ही 2.5 वर्षामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढं काम झालं होतं? एवढं मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते कोणी केले? आपण केले. 25 वर्ष फक्त डांबराचे रिपेरिंग, डांबराची सर्वात फोन जर मीटिंग सब सीमेंट हो गया अभी. आणि कुठं बैठका व्हायच्या कॉन्ट्रॅक्टर व्हायच्या, त्यामुळे कुठे गेले पेटणे आपले महेश पेडणेकर. आणि या ठिकाणी आज मुंबईतले रस्ते आपण चांगले करतोय, कॉन्क्रीटचे करतोय. पुढच्या 2 वर्षामध्ये 1.5-2 वर्षामध्ये मुंबई खड्डे मुक्त होईल. एकही खड्डा दिसणार मुंबई प्रदूषण मुक्त होईल आणि मुंबई भ्रष्टाचार मुक्त होईल. पैसे घालणे,